एका जीवाच्या जीवनामध्ये धनाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली. दिवसभर तो प्रयत्न करतोय, मात्र त्याला काही धन जोडायला काही जमत नाही. प्रपंचातील ज्या गरजा आहेत त्या भागवणं त्याला शक्य होत नव्हतं. म्हणून त्याची पत्नी त्याला काय म्हणाली, अहो आपण असं करा, आपण असं करा. ते म्हणत काय करू, सगळं तर करतोय, करून थकलोय, रात्रंदिवस प्रयत्न करतोय, पण हवं ते काही मिळत नाही. प्रपंचामध्ये निरंतरपणे आपल्याकडे कमतरताच आहे. अहो मी काय म्हणते ते ऐका, काय म्हणताय सांगा. ओ तुम्ही स्वामींकडे तरी जाऊन या, स्वामींकडे जाऊन या. खूप लोक जातात त्यांच्याकडे, खूप लोकांना ते काय काय देत असतात. पण तो जो जीव होता त्याने काही स्वामींना ओळखलेलं नव्हतं. तो काय म्हणाला आपल्या पत्नीला, अहो काय सांगताय तुम्ही, मला धनाची आवश्यकता आहे, मला धनाची आवश्यकता आहे, आणि स्वामी तर निर्धन आहेत, स्वामी तर निर्धन आहेत. त्यांना अंग झाकायला सुद्धा त्यांच्याकडे कपडे नाहीत, ते लंगोटी लावून फिरत असतात. स्वतःचं घर सुद्धा नाही त्यांच्याकडे, ते इतरांच्या घरात राहत असतात. कधी त्यांना त्यांची चूल पेटवताना पाहिलंय का, कधी भोजन तयार करताना पाहिलंय का. दुसरे लोक देणार तेव्हा हे भोजन करणार. मग अशा स्वामींकडे जाऊन ते मला काय देणार, ते मला काय देणार, जे स्वतःच निर्धन आहेत ते मला काय देणार. त्यांची पत्नी काय म्हणते, अहो स्वामींकडे जाऊन तुम्हाला धन नाही मिळालं तरी काही हरकत नाही, पण एवढा प्रयत्न करताय तुम्ही रात्रंदिवस, तर हा सुद्धा एक प्रयत्न म्हणून तर करून बघा. तो नवरा अगोदर काही तयारच होत नव्हता, मात्र बायकोने त्याच्या मागे जो लकडा लावला, त्यानंतर तो नवरा असल्यामुळे त्याच्याकडे काही पर्यायच उरला नाही. कारण पत्नी ज्या वेळेला आपल्या पतीला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहते ना, त्यावेळेला त्या पतीकडे ती गोष्ट करण्या वाचून दुसरा काही पर्यायच उरत नाही. तसाच तो पर्याय नाही काही म्हणून स्वामींच्या इथे आला. स्वामी बसले आहेत, स्वामी बसले आहेत, भक्तगणांची गर्दी आहे. तो बाजूला उभा आहे, एका बाजूला, आणि मनात म्हणतोय, अरे हे तर लंगोटी लावूनच बसलेत, आणि हे लोक काय यांच्या मागे मागे लावले, काय यांचं दर्शन घ्यायला यांचे काय झुंबड आहे. छे बाबा हे असलं काय आपल्याला जमेल असं वाटत नाही, पण बघूया थोडा वेळ. आता सौभाग्यवतीने सांगितलंय तर त्यांना सांगून तर बघू, असं म्हणत तो सुद्धा रांगेत उभा राहिला, आणि स्वामींसमोर आला, आणि उभा आहे, वाकायला तयार नाही. वाकायला तयार नाही, कारण अज्ञानातून निर्माण झालेला जो अहंकार आहे, अज्ञानातून निर्माण झालेला जो अहंकार आहे तो प्रचंड तीव्र असतो, ताठर असतो. तो वाकायला तयारच होत नाही. त्याला असं वाटतं की माझ्यासारखा शहाणा कोणीच नाही. आणि जेव्हा तो जीव म्हणतो माझ्यासारखा शहाणा कोणीच नाही, तेव्हा तो काय करतो, ज्ञानाचे सर्व दरवाजेच बंद करून टाकतो. मला आवश्यकताच नाही, मी शहाणा आहे. कारण त्याच्या काही अज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो. तसं त्याला तो वाकायला तयार नाही. स्वामी पाहतात त्याच्याकडे. स्वामी काय म्हणाले, काय रे. आता स्वामींचा शब्द आहे, तो स्वामींच्या मुखातील वाणी आहे. काय रे, काय रे म्हटल्यानंतर जरा सावध झाला. अरे आम्ही निर्धन आहोत, आमच्याकडे काय तुझं. अरे बापरे, आम्ही निर्धन आहोत, आमच्याकडे काय आहे तुझं. असं स्वामीने म्हटल्यानंतर त्वरित वाकला आणि पाय धरतोय स्वामींचे. बघा कसं असतं या विश्वामध्ये, चमत्काराशिवाय नमस्कार करायला कोण तयारच होत नाही हो. चमत्काराशिवाय नमस्कार करायला कोण तयारच होत नाही. चमत्कार झाला की नमस्कार करतात.
लक्षात आलं ना? चमत्काराशिवाय नमस्कार करायला कोण तयारच होत नाही. कारण जीव जो आहे तो केवळ बाह्य अंगाला पाहतो, तो केवळ देहालाच पाहतो, तो अंतरंगामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही, त्याचं अंतःकरण सुद्धा पाहू शकत नाही. आत्मतत्व काय पाहणार? शक्यच होत नाही त्याला विचारायला. कारण अविद्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे. अविद्येमुळे सगळं घडतंय. आणि अविद्येचा नाश करायचा असेल तर ज्ञानसूर्याचीच आवश्यकता आहे. आणि तो ज्ञानसूर्य म्हणजे श्री स्वामी समर्थ, परब्रह्म श्री स्वामी समर्थ हेच ज्ञानसूर्य आहेत, जे जीवाच्या ठायी असलेल्या अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करतात. होय, त्या जीवाने पाय धरले स्वामींचे. स्वामी, अरे आमचे पाय काय धरतोस? आम्ही हे बघ लंगोटी लावून बसलो आहोत. अरे तुला काय हवंय ते आमच्याकडून थोडंच मिळणार आहे. नाही नाही स्वामी, मला क्षमा करा. का रे क्षमा का? नाही, मी ते अगोदर ओळखलं नाही. मग आता कसं ओळखलंस? काय घडलं असं? नाही, ते मी माझ्या पत्नीला बोललो, तेच आपण बोलून दाखवलं ना, त्यावरून माझ्या लक्षात आलं. कसं असतं बघा, म्हणजे छोटीशीच गोष्ट असते. आता स्वामी ब्रह्मांडाचा नायक, विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असते. किंबहुना विश्वात घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्यांच्याच आज्ञेने घडत असते. मग त्यांना अज्ञात असेल असं काय असणार बाबा? त्याने म्हटलं नाही, आम्ही माझ्या पत्नीला बोललो, ते आपण बोलला त्यावरून माझ्या लक्षात आलं. बरं काय आहे, काय हवंय तुला? स्वामी, आपण जाणता मला काय हवंय. अरे हो, आम्ही जाणतो, पण तुला काय हवं सांग तर. नाही, आपण जाणता, आता आपण मला द्या. स्वामी बघतो हो, पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. स्वामी चरणाकडे जाण्यासाठी सुद्धा स्वामींची कृपा असणं अत्यंत आवश्यक आहे. स्वामींची कृपा जर त्याच्यावर नसती तर त्याने काय केलं असतं? आपल्या पत्नीशी तो भांडतच घरी राहिला असता, स्वामी चरणाकडे आलाच नसता. म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येकाने काय लक्षात ठेवायची? मला स्वामी चरणांचा मार्ग सापडला आहे, याचा अर्थ एक निश्चितीने आहे की स्वामी देव माझ्याकडे कृपा दृष्टीने पाहत आहे. यापूर्वी मी स्वामी चरणांकडे जरी गेलो नसलो तरी सुद्धा माझा मागील अनेक जन्मांपासून स्वामी चरणाशी संबंध आहे आणि म्हणून स्वामी देव माझ्याकडे कृपादृष्टीने पाहत आहेत. आता त्या कृपादृष्टीचा वर्षाव माझ्यावर कसा व्हायचा यासाठी मी काय करायचं? स्वामी चरण घट्ट पकडायचे आणि श्री स्वामी समर्थ नाम मुखात आणि हृदयात बसवायचं. बाबा स्वामीमय व्हायचं. स्वामीमय झालं की काही करावं लागत नाही. आपल्या ठायी निर्माण होणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा व्यक्त होण्याच्या अगोदरच आपली इच्छापूर्ती झालेली असते, हे परम सत्य आहे. मात्र त्यासाठी आपल्याला स्वामीमय व्हावं लागेल. त्या जीवाने सांगितलं, स्वामी आपण सर्व जाणता. म्हणजे त्याच्या लक्षात आलं स्वामींच्या कृपेने. आणि आता जसा बाहेर पाऊस पडायला सुरू झालाय बघा, आवाज येतोय, तशीच त्याच्यावर स्वामी कृपेची वर्षा झाली. स्वामी कृपेचा वर्षाव झाला आणि स्वामीने त्याला म्हटलं घर को जाओ. स्वामी काय म्हणाले? घर को जाओ. स्वामी पण घर को जाओ. ते सेवेकरी म्हणतात, ओ तुमच्यावर कृपा झाली आहे, चला निघा, घरी जा, आता इथे थांबू नका. घरी जा, आता इथे थांबू नका. आणि तो तसा धावत धावत घरी जातोय. धाप लागले त्याला, धावतोय, घर लांब आहे. अरे काय हे? स्वामी मला काहीतरी देतील म्हणून मी गेलो होतो, तर याने मला सांगितलं घर को जाओ. आता धावून धावून मी किती दमलोय बाबा, धावून धावून मी किती दमलोय.
काय कसं करू आता स्वामी, तुम्हीच मला आता घरी घेऊन चला बाबा, माझ्याकडे काही आता त्राण उरलेला नाही, असं जेव्हा त्याने म्हटलं, अनवधानाने म्हटलं, त्याने श्रद्धेने म्हटलेलं नाही, अनवधानाने म्हटलं. असं जसं म्हटलं तसा तो पुन्हा धावू लागला आणि घरी गेला. तर त्याची पत्नी जी होती ती सुहास्य वदनाने त्याचं स्वागत करायला दरवाजात उभी होती. आता पत्नी सुहास्य वदनाने स्वागत करते म्हणजे निश्चितीने काहीतरी चांगलंच घडलेलं आहे, म्हणजे निश्चितीने काहीतरी चांगलंच घडलेलं आहे. तो आला, धावत आला, धाप लागली आहे त्याला. हो काय झालं, हो काय, अहो थांबा थांबा, पाणी देते. हा द्या द्या, पाणी द्या. तो सांगतोय काय, त्या स्वामींकडे गेलो, चरण पण धरले त्यांचे, पण त्याने मला घरकुल यावं सांगितलं. काय, कुठे काय दिलं त्याने? अहो थांबा, पाणी प्या. अहो थांबा, पाणी प्या. तुम्ही जे केले, कित्येक दिवस काम करताय, ज्याचे पैसे तुम्हाला मिळाले नव्हते, ते ज्याचं काम करत होतात त्या माणसाने सगळे पैसे आणून दिले आहेत आणि पुढच्या 1 महिन्याच्या कामाचे पैसे सुद्धा तुम्हाला दिले आहेत. स्वामीने आणखीन काय द्यायला हवं? काय म्हणताय काय? अहो ही स्वामींचीच कृपा आहे, कारण मी कित्येक दिवस त्याच्याकडे पैसे मागतोय पण तो काही देत नव्हता. पण आज मी स्वामी चरणाकडे गेलो तर माझेच पैसे मला मिळाले. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. मला काय सांगायचं आपल्याला की स्वामींना ओळखायला शिका. स्वामींना ओळखलत ना की माझ्याकडून भक्ती कशी घडणार हा विषय आपल्या अंतरंगामध्ये निर्माणच होणार नाही. आपल्या अंतरंगामध्ये निर्माणच होणार नाही. समजा तुम्ही उद्या जाऊन पंतप्रधानांना भेटलात तर तुम्हाला हात जोडायला लागणार ना. तुमचे हात आपसू कसे समोर जा, हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मोदी साहेब असं आपण म्हणणार. आपसूक हात जोडले जाणार, कारण आपल्याला ठाऊक आहे पंतप्रधान आहेत, हे सर्व सामर्थ्यशाली देशामध्ये आपले हात जोडले जातात. तसंच आहे, जेव्हा आपल्याला स्वामींचं सामर्थ्य कळतं तेव्हा स्वतःला भक्तीमध्ये लोटण्याची आवश्यकता लागत नाही. आपण आपसूक त्या भक्ती रसामध्ये बुडून जाता, अखंड बुडून जाता. आपल्याला काहीही करावं लागत नाही, मात्र त्यांना जाणून घ्यावं. स्वामींना जाणून घ्यावं. ज्याने स्वामींना जाणलं खऱ्या अर्थाने, ज्याने स्वामींना जाणलं खऱ्या अर्थाने, ज्याने त्यांचं स्वरूप जाणलं, त्यांचं परमतत्व जाणलं, त्याला या विश्वामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी यातायात करावी लागत नाही.